मुंबईमध्ये अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का सोसावा लागलाय। शिंदेच्या शिवसेनेतील घराणेशाहीला नाकारलेला आहे। खासदार रवींद्र वायकरांची कन्या दीप्ती वायकर, आमदार मंगेश कोडाळकरांचा पुत्र जय यांचा पराभव झालेला आहे। माजी आमदार सदा सरवणकरांचे पुत्र समाधान यांचाही पराभव झालेला आहे। पराभवाचा धक्का त्यांना बसलाय। भाजपमध्ये गेलेले आणि मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते राहिलेले रवी राजा यांनाही मतदारांनी नाकारलंय। नवाब मलिकांचे बंधू कप्तान मलिक पराभूत झालेले आहेत। अशा अनेक दिग्गजांना धक्का बसलेला आहे, तर काही दिग्गजांनी पुन्हा एकदा आपली जागा जिंकलेली आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया कोणकोणत्या दिग्गजांचा पराभव झालेला आहे। दीप्ती वायकर, रवींद्र वायकरांच्या त्या कन्या जय कोडाळकर, मंगेश कोडाळकरांचे ते पुत्र समाधान सरवणकर स्वतः माजी नगरसेवक राहिलेले आहेत। सदा सरवणकर आमदार होते, माजी आमदार, त्यांचे हे पुत्र रवी राजा, ज्यांचं मुंबई महापालिकेमध्ये स्वतःचं एक मोठं अस्तित्व होतं, माजी विरोधी पक्षनेते ते राहिलेले आहेत। काँग्रेसमध्ये 40-45 वर्ष काम केल्यानंतर ते भाजपमध्ये आता वर्षभरापूर्वी आलेले होते, त्यांचाही पराभव झालाय। कप्तान मलिक, नवाब मलिकांचे बंधू आणि त्यांच्या प्रभागात होल्ड असलेलं नाव म्हणजे कप्तान मलिक, त्यांचाही पराभव झालाय। तर योगिता गवळी, अरुण गवळी, अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याची कन्या योगिता गवळी यांचाही पराभव झाला।